हिंदी विरोधात ठाकरेंच्या सेनेसह मनसे आणि काँग्रेस एकवटली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी। रस्त्यावरची लढाई सुरू। विरोधकांच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर। घाटकोपरमध्ये राम कदमांच्या उपस्थितीत भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात प्रतिकात्मक होळी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू। तृतीय भाषा हिंदीच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याची शक्यता। समिती गठीत करून अभ्यास गट स्थापन केला जाणार। सूत्रांची माहिती। हिंदी भाषेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करणार। मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंशी युती करत आहेत का? ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। एकनाथ शिंदेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून काही डोमकावळे कावकाव करतात। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला तर दोन्ही पक्षामध्ये उत्तम सुसंवाद। भविष्याची चिंता नसल्याचंही भाष्य। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती सुरूच। अखेर विलास शिंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। 8 माजी नगरसेवकांसह 4 जिल्हा परिषद सदस्यांच्याही हाती धनुष्यबाण। चहापानावेळी एकनाथ शिंदे आणि बावनकुळेंमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल। मला काय विचारता तुम्ही असं शिंदे बावनकुळेंना का म्हणाले याची चर्चा सुरू। उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक। 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची। आता रणभूमीत उतरायचंय जरांगेंची मोठी घोषणा। मनोज जरांगेंचा हा बालहट्ट। मात्र सरकारने आता या झुंडशाहीला बळी पडू नये। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाकेंचा निशाणा। जरांगेंना शरद पवारांची फूस असल्याचाही आरोप। बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र। मात्र फोटो सेशनवेळी पवारदादांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी उद्या होणाऱ्या मतदान। रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती। पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुखपदाची सूत्र स्वीकारणार। इंदापूरच्या बेलवाडीत तुकोबारायांच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण थाटात। नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी। विठोबा रखुमाई ज्ञानोबा तुकाराम या जयघोषानं आसमंत दुमदुमला। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ फलटणहून बरडच्या दिशेने मार्गस्थ। माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम। उद्या सोलापुरात आगमन होणार। ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरी। तिघांचा मृत्यू तर 30 जण जखमी। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। जूनपासून नवा दर लागू होणार। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट खरेदी करावे लागणार। केंद्र सरकारचा नवीन नियम। हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा।